ज्ञानापर्यंत पोहोचलेलं नाही. काय करायचंय, कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कुठं कसं वागायचंय हे ज्ञान त्यांना नाही. मला हलवलं, कुठं वागायचंय, कुठं कसं बसायचंय आपल्याला माहिती पाहिजे. ते माहिती नसत त्याच्यामुळे आपण मग अज्ञानी झालो. ज्ञान पाहिजे आपल्याला, आणि ज्ञान बायबल मध्ये दिलेला. नीतिसूत्र 3 मध्ये दिले, नीतिसूत्र 4 मध्ये दिले. जेवढं तुम्ही बायबलचा अभ्यास जास्त करता तुम्ही ज्ञानवान होणार, बुद्धिमान होणार. मला हलवलं. कशाचा अभ्यास करायचा तुम्हाला? आता हे जर वाचलंच नाही, आता मग काही लोक मध्ये मला वाचायचे गैरवाणीच पाणी, काही लोक मध्ये मला वाचायचे नाही. मग वाचा येत नाही तर ऐकायला तर येते की बाहेर तर नाही. काय करायचं, काही नाही, कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठला लँग्वेज कसा यूज करायचा, पण वाचता येत नाही. चांगली गोष्ट. आता पेत्र काही शिकलेला होता का? जो 12 शिष्यामधला येशूचा एक सेवक होता, तो अडाणी होता मासे पकडणारा. आज बायबल स्कूलला पेत्राच्या बाबतीत शिकवते. जो अंगठे बहादर होता. आज बायबल स्कूल जे असतं शाळा, तिथं बायबल मध्ये पेत्राचं सांगतात. अडाणी माणसाचं शिक्षण तिथं देते. मोठे मोठे शिकलेले लोक पेत्राने काय केलं, पेत्र कसा वागला, पेत्राच्या सावलीत झालंय देवात आहे, पण सत्याच्या ज्ञानापर्यंत